त्यानं गुंडांना घेतलंय ह्या पक्षात आणि हे ते शुद्धीकरणाचा कार्यक्रम चालू आहे. मुख्य प्रवाहात आणतायत त्यांना. एक प्रकारे गुंडांची संख्या कमी होणार आहे पुण्यातली. काय हवंय तुम्हाला अजून सामाजिक कार्यकर्ते तुम्ही? हां? तुमची हिंमत होते नाही आज खरं सुद्धा? तर आमची हिंमत होते कारण आम्ही आता म्हणजे आता कुठल्या वाटेवर हे कळायला मार्ग नाही. परंतु एक दोन गोष्टी या दोन प्रवक्त्यांनी सांगितल्या. गुन्हेगारीला इतिहास आहे, त्याला परंपरा आहे, म्हणून मग दिलं तर बिघडतं कुठे. दुसरी गोष्ट, यांच्याकडे आता उमेदवारी देण्यासारखे चांगले उमेदवार राहिलेले नाहीत. यांची शब्दकोश, शब्दार्थ बदललेले आहेत. हां. निवडून येण्याचे निकष, याचे जे काही निकष आहेत त्याचे सगळे निकषांची त्यांची परिभाषा आणि आमच्यासारखे जे काही मूर्ख लोक आहेत त्यांची परिभाषा ही वेगळी आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, हं. मी आजच्या माझ्या ट्विटमध्ये म्हटलंय की कोण कोणाला घाबरते, राजकारणी गुंडांना घाबरून त्यांना तिकीट देत आहेत की असे नामांकित लोक राजकारण्यांना हवे आहेत. हं. याचं उत्तर थोडंसं अवघड अशासाठी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काही म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणे हे तर आता म्हणजे रिअल इस्टेटचं मोठं क्षेत्र झालेलं आहे. हो. इथं आर-एफ-डी आहे, इथं जवळपास विमानतळ येत आहेत, इथं विकास जोराने चाललेला आहे. असा विकास होताना जर तुम्हाला कळलं की आमच्याकडे रिव्हॉल्वर आहे किंवा आमच्या पक्षाकडे अमुक एक गुंड आहे, तर त्या विरोधाची धार ही आपोआपच कमी होते. हं. त्यातूनही पुढे जाणारे काही लोक मूर्ख असतात, परंतु त्यांनाही दहशत बसावी अशा प्रकारचं हे वर्तन आहे आणि याला फक्त आणि फक्त सामान्य माणूस कारणीभूत आहे. किती घाबरायचं? आता माझं लोकांना म्हणणं आणि जसं पी.के. जैन सर म्हणाले, पुण्यातल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आता काही उरलेलं नाहीये. ते रसातळाला गेलं त्याला जमाना पण झाला सर, विजय आणि सर, याला विजय काय सर, आम्ही करायचं? असं ऐकलंय खरं तर. मी पुण्यात राहिलो नाही फारसा कधी. पण पुणेकर ही विवेकी आहेत, पुणेकर सुसंस्कृत आहेत, पुणेकर विचारी आहेत. हे खूप आम्ही ऐकलेलं आहे. पुणेकरांचं एक जगात वैशिष्ट्य आहे पुणेकरांचं. त्यांचं इगो हट होत नाही का हो असं चित्र बघितल्यानंतर? हे काय यार आपलं नाव काय खराब करतायत हे लोकं म्हणून? पुण्याची काय इब्रत तर राहिली असं तुम्ही असलं चित्र टीव्हीवर तुम्ही दिसतंय? तुम्ही मुळावर घाव घातलेला आहे. हं. पुणेकर विवेकी आहेत, पुणेकर सुज्ञ आहेत वगैरे सगळं मान्य आहे. हं. परंतु मतदानाला कोणी यायचं हे सुज्ञ पुणेकर ठरवत नाहीत. हं. हे ठरवणारे हे जे ते मगाशी तुम्ही चित्र दाखवलीत ना, हां. त्यांचे सहकार्याने त्यांचा आता कार्यकर्ते म्हणूया, त्यांना टोळ्या म्हणायचं नाही आता. हो, हो. त्यांचे कार्यकर्ते नव्याने गुंड होतील ते आता साहेब म्हणूयात का? गुंड साहेब? हां, आता कार्यकर्ते साहेब म्हणूया. गुंड साहेब म्हटलंच पाहिजे. म्हणूया का आपल्यासमोर ऑप्शन नाहीये. हां, हां. तर अशा या साहेबांमुळं सामान्य पुणेकर बाहेर यायला अजूनही घाबरतोय. तुम्ही सांगा सगळं सगळं आदर्श मान्य आहे. परंतु समोर टोळी कोयता घेऊन कोणतर उभा आहे किंवा कोयता गँग मधला माणूस आहे, कोयता कुठे लपवला असेल, हं. तर कितीही विवेकी असला, कितीही सुज्ञ असला, कितीही धाडसी असला, तरी पुढे जाताना त्याचं मन कचरणार, त्याला भीती वाटणार आणि तो मतदानापासून वंचित होणार आणि हेच या काही राजकीय पक्षांना हवंय आणि याच्यामागे करोडो अब्जावधी रुपयांचा व्यवहार आहे. हां. त्यामुळे कोण कुणाला हवं आहे हे सांगता येणं अवघड आहे. हे दोन्ही एका गाडीची दोन चाकं आहेत आणि ही चाकं आता इतकी आपल्या अंगावरून म्हणजे आपल्याला चिरडून पुढे जात आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही. सामान्य माणसाने आता असं वाघ म्हटला तरी खाणार आहे, वाघोबा म्हटलं तरी खाणार आहे. याचा विचार करून मतदानाला बाहेर पडून अशा लोकांना धडा शिकवावा एवढंच मी यामध्ये ठीक आहे. म्हणू शकेन. हनुमानजी,